रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची. धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा. पांडुरंग परमात्मा, माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज आदी करून सर्व संत मंडळीच्या सकल संतांच्या चरणी नमन करून आपली भारूड रूपी सेवा आपल्याला आज करायचे. नाथांचं भारूड भाग 21. 20 भागावरती आपण चिंतन केलं. नाथांची भारूड 20 भाग आपले पूर्ण झालेत आणि आज 21वा हा भाग. अनेकविध अभंग, अनेकविध भारूड घेऊन आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आजही अशाच प्रकारचे एक भारूड 21वी चिंतन रूपी पुष्प नाथरायांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आपण आज या ठिकाणी आहोत, प्रविष्ट झालो आहोत. आज ज्या भारूडाचं चिंतन करायचं आहे जे नाथरायांचं उत्कृष्ट असं जे भारूड आहे, अर्थात प्रत्येकच भारूड उत्कृष्ट आहे महाराज, एकापेक्षा एक भारूड आहेत. हा जो अभंग आहे, जे भारूड प्रकारातला अभंग आहे, तो अभंग खेळाशी संबंधित असलेला एक खेळ म्हणजे लपंडाव. या लपंडाव या नावाखाली आलेलं ते भारूड आहे. सर्वप्रथम ते भारूड तुमच्या समोर ठेवतो आणि नंतर चिंतन करतो. भारूडाचं नाव असं आहे लपंडाव, म्हणजे लपंडाव या प्रकारातलं हे भारूड आहे. नाथराय या भारूडातून आपल्याला जागृत करतात की बाबा रे, कृष्णा कैसे खेळू लपंडाई, कृष्णा कैसे खेळू लपंडाई, अनंत लोचन तुझे पाही, अनंत लोचन तुझे पाही, तेथे लपावे कवने ठाई, तेथे लपावे कवने ठाई, तुझे देखनी लागले पायी, तुझे देखनी लागले पायी, कानोबा पाववी आपुल्या खुना, कानोबा पाववी आपुल्या खुना, कानोबा पाववी आपुल्या खुना. लपू ममतेच्या पोटी, जेथे जेथे तुझीच दृष्टी, तेथे लपायाची काय गोष्टी, तुझे देखणे लागले पाठी, तुझे देखणे लागले पाठी, कानोबा पाववी आपुल्या खुना, कानोबा पाववी आपुल्या खुना, कानोबा पाववी आपुल्या खुना. लपुगिरी कपाडी कवडशा, जेथे तेथे तुझाशी हसा, एका जनार्दनी सरिसा, तेने मोडली खेळी याची आशा, तेने मोडली खेळी याची आशा, कानोबा पाववी आपुल्या खुना, कानोबा पाववी आपुल्या खुना, कानोबा पाववी आपुल्या खुना, कानोबा पाववी आपुल्या खुना. असं ध्रुपद या भारूडाचं आहे. आणि या भारूडातून नाथराय लपंडाव हा जो खेळ आहे त्या खेळाचं रूपक आपल्या समोर घेतात. लपंडाव आपल्या दृष्टीपथात आणतात. लपंडाव म्हणजे काय? लपंडाव म्हणजे आपला खेळ आपल्याला माहिती आहे, लहानपणी आपण खेळायचो ना. लपंडाव म्हणजे लपाछपी. आता काय झालं, हल्ली जुने सर्व खेळ गेले महाराज, काय सांगायचं. आता हे फ्लॅट संस्कृती आली. पूर्वीच्या काळी आपण खेड्यात राहायचो, शहरात जरी राहिलो तरी हे खेळ होते ना हो. मैदान होते, ग्राउंड होते, खेळायला जागा होत्या, ट्रॅफिक नव्हता, वर्दळ नव्हती, वाहनं रोडवर नव्हती, मुलं खेळायची. आता तो प्रकार गेला.
तेव्हा लपंडाव हा खेळ म्हणजे लपाछपीचा खेळ महाराज. या खेळामध्ये मुलं कमीत कमी 2 मुलं लागतात लपाछपी खेळायला. काही एकामध्ये लपाछपी खेळता येते, नाही खेळता येत ना. तुम्हाला एक सांगू का, मी मागे मला वाटतं बोललो होतो, संत महात्म्यांनी जी रूपकं घेतली आहे ना, ते खूप विचार करून घेतली आहे. एकट्याचा खेळ असता तर या ठिकाणी नाथमायरांनी हा खेळ, या खेळाच्या माध्यमातून आपल्याला जे सिद्धांत सांगायचा आहे, हा लपंडाव खेळ घेतला नसता. नाथ महाराजांनी एकट्याला खेळण्याचे खेळ पण घेतलेले आहे, तुम्हाला सांगतो. आता तो विचार आपण नंतर जर आपण चिंतनाला घेतला तर करू, पण आजचा जो विचार आहे लपंडाव म्हणजे लपाछपी, हा एकट्याचा खेळ नाही. याला कमीत कमी 2 लागतात खेळायला, आणि जास्तीत जास्त किती काही असू द्या, मग एकापेक्षा जास्त. काय आहे लपाछपीचा खेळ? लपाछपीच्या खेळामध्ये एकावरती राज्य असतो आणि बाकी कुठेतरी लपून बसलेले असतात, आणि मग त्याला आपण शोधायचं, नाही का? ज्याच्यावर राज्य आहे त्याने त्याला शोधायचं, लपलेल्या ठिकाणावर शोधून काढायचं, आणि मग तो सापडला, जो पहिले सापडला तो हारला, त्याच्यावर राज्य केलं. असा हा खेळ आहे थोडक्यात. आपण लहानपणी ज्यांनी हा खेळ खेळला त्यांना माहिती आहे. असा हा लपाछपीचा खेळ. या लपाछपीच्या खेळामध्ये काही साधनं, काही कुठलं काही बॅट बॉल, जसं आपल्या क्रिकेटमध्ये लागते बॅट लागते, बॉल लागते, बॅडमिंटनमध्ये बॅडमिंटन, तुमचं ते काय म्हणतात त्याला, ते म्हणजे कुठल्याही खेळामध्ये काहीतरी साधनं आहेत की नाही? आहेत. पण या लपाछपीच्या मध्ये काहीच लागत नाही. कुठलाही साधनाची आवश्यकता नसलेला खेळ म्हणजे लपाछपी. आणि म्हणून नाथऱ्यांनी ह्या लपंडाव या खेळातून एक नवीन सिद्धांत तुमच्या आमच्या समोर ठेवला असं मला दिसते. थोडक्यात सांगून जाऊ का? द्वैत आणि अद्वैताचा भाव आपल्या पचनी पडावा, आपल्याला तो समजावा, म्हणून नाथरायांनी द्वैत, हे लपंडावामध्ये कसं द्वैत आहे ते द्वैत समजावं म्हणून लपंडाव हा खेळ आपल्या समोर भारुडातून मांडला, असा विचार आपल्याला करता येईल. हा झाला व्यावहारिक दृष्ट्या विषय. हा झाला व्यावहारिक लपंडाव लपाछपीचा अर्थ. पारमार्थिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या नाथराय जे अध्यात्माचे सिद्धांत तुमच्या आमच्या समोर ठेवायला चालले, त्यात नाथरायांना काय म्हणायचं असेल? नाथरायांनी या भारुडातून देवाची सर्वज्ञता व मायेचं आवरण तुमच्या आमच्या समोर प्रगट केलं. तुम्हा मला देवाची सर्वज्ञता आणि मायेचं आवरण काय असते हे या अभंगातून, या भारुडातून सांगितल्याचं दिसते. विषय कठीण वाटतो का? नाही, कठीण नाही, कारण आतापर्यंत तुम्ही बरंच चिंतन या दृष्टीने ऐकलं असल्यामुळं आता कठीण वाटण्याचं कारण नाही. गंमत अशी आहे, लपाछपी करायला जसं मी सांगितलं द्वैत असावं लागतं. एकटा लपाछपी करू शकत नाही, आणि लपाछपी खेळत असताना जर द्वैत पाहिजे, आणि तुम्ही आणि देवामध्ये, आपण आणि देवामध्ये जर द्वैत आहे, तर आपल्याला लपाछपी खेळता येईल की नाही? खेळता येईल. लपंडाव खेळता येईल की नाही? खेळता येईल. मग गोपाळ असं म्हणतात कृष्णाला, कृष्णा अरे तुझ्यासोबत आम्हाला लपंडाव खेळायचा आहे. आता गोपाळ, मी सांगून गेलो होतो मागे एकदा, गोपाळांसोबत कृष्ण खेळायचे, कृष्णासोबत गोपाळ खेळायचे. पण आता लपंडाव खेळायचा तर खेळायचा कसा? म्हणून गोपाळ कृष्णाला म्हणतात, कृष्ण आम्हाला लपंडाव खेळायचं आहे. पण हे जे कृष्णाचे गोपाळ आहेत ना, हे द्वैताच्या पलीकडे पोचलेले काही भक्त आहेत त्यातले महाराज. ते अद्वैत भक्ती जाणतात, त्यांना देव आणि भक्त, कृष्ण आणि गोपाळ हे वेगळे वाटत नाही. असे जे गोपाळ आहेत त्यांच्या लक्षात आलं याच्याशी काय लपंडाव खेळावा, कारण हा आहे कुठे, याला शोधायचं कुठे, हा लपेल कुठे. तेव्हा या अभंगातून नाथराने गोड वर्णन केलं. नाथराय म्हणतात, कृष्णा कैशी खेळू लपंडाई, कृष्णा कैशी खेळू लपंडाई. गोपाळ म्हणतात, कृष्णा कान्होबा, अरे तुझ्यासोबत लपंडाव कसा खेळायचा, लपाछपी कशी खेळायची? कृष्णा कैशी खेळू लपंडाई.
अनंत लोचन तुझे पाही. अरे तुझ्यावर राज्य आलं आणि आम्ही लपलो, तर आमच्यासारखे तुला दोनच डोळे आहेत काय? तुला अनंत डोळे आहेत, तू कुठूनही आम्हाला शोधून काढशील ना. त्याच्यामुळे तुझ्यासोबत कसं खेळायचं कृष्णा? कैसे खेळू लपंडाई, अनंत लोचन तुझे पाही. तेथे लपावे कवने ठाई. कुठे लपायचं आम्ही? कुठे लपायचं? तुझे अनंत लोचन आहे ना, त्याला अनंत लोचन आहे की नाही? हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद. सहस्राक्ष त्याला आहे, सहस्र डोळे त्याला आहे, अनंत डोळे त्याला आहे. अनंत डोळ्याने तो पाहू शकतो. मग आम्ही कुठे लपावं? तेथे लपावे कवने ठाई, तुझे देखणे लागले पाही. आणि आम्ही कुठेही लपलो तरी तू हुडकून काढशील, शोधून काढशील. मग तुझ्यासोबत खेळायचा अर्थ काय रे कृष्णा? कृष्णा कैसे खेळू लपंडाई. म्हणून तुझ्यासोबत कसा लपंडाव खेळायचा? असं ज्या वेळेला थोडेसे उच्च प्रतीला पोचलेले गोपाळ, मुळात गोपाळ हे उच्च पदाचेच आहेत तुम्हाला सांगतो. त्यातले मुरब्बी गोपाळ देवाला म्हणतात, देवा तुमच्यासोबत कृष्णा लपंडाव कसा खेळायचा? तुझ्या आम्हाला काहीतरी खुणा सांगणार आहे कृष्णा, सांग. कानोबा पाववे आपुल्या खुना, कानोबा पाववे आपुल्या खुना, कानोबा पाववे आपुल्या खुना, कानोबा पाववे आपुल्या खुना. कानोबा तुझ्या खुना आम्हाला सांग रे. कधी कधी कसं आहे, माणूस बोलला नाही तरी खाना खुनावरून लक्षात येत असते नाही का? बरेचदा 10 लोक बसले असले की काही गुज सांगायचं असलं की घरातली मंडळी कसं सांगते माहितीये का? जोरात सांगते का? हो, काहीतरी खून करेल तुम्हाला, डोळ्याने करेल, कधी हाताने करेल, कधी मानेने करेल. खुना समजावून घ्याव्या लागतात. अहो संसारातल्या घरातल्या खुना तुम्हाला समजावून घ्याव्या लागतात, खुनाने बोलावे लागतात. हे अध्यात्म. नाथराय म्हणतात, गोपाळांच्या तोंडी शब्दबद्ध केलेले नाथरायांचे शब्द आहेत. नाथराय म्हणतात, देवा जे गोपाळ म्हणतात, देवा कानोबा पाववे आपुल्या खुना, कानोबा पाववे आपुल्या खुना. कानोबा आम्हाला तुझ्या खुना दाखव. खरं सांगू का तुम्हाला, त्याच्या अंतरातल्या खुना कळल्याशिवाय आपल्याला तो समजणारच नाही. खेळणं तर दूरच राहिलं महाराज. भगवंताच्या मनातल्या अंतरीतल्या खुना आपल्याला कळल्या पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, संत महात्म्यांनी देवाला प्रार्थनाच केली, देवा आम्हाला तुझ्या अंतरीतल्या खुना सांगणार आहे. तुकोबारांचा एक अभंग आहे बघा. अंतरीच्या खुना प्रगटोनी, अंतरीच्या खुना प्रगटोनी, ऐशवर्म मज दावी नारायणा. नारायणा म्हणजे भगवंता, कृष्णा, कानोबा, विठ्ठला, पांडुरंगा, अनंता. ऐशे वर्म आम्हा दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. अंतरीतल्या खुना प्रगटून आम्हाला दाखवणार रे कानोबा, दाखव. तेच्या भारडातून नाथराय म्हणतात, कानोबा कानोबा पाववे आपुल्या खुना, कानोबा पाववे आपुल्या खुना. कानोबा आम्हाला खुना दाखव, अंतरातल्या खुना दाखव. का दाखव? कारण आम्हाला कळत नाही रे. तुझ्यासोबत खेळावं कसं हे कळत नाही. कारण आम्ही तर द्वैताला मानणारे आहे, तू आणि आम्ही वेगळ्या असं मानायला आम्ही निघालो. पण गंमत अशी झाली कानोबा, काय झालं? लपू ममतेच्या पोटी, ममता आणि अहंताचा अध्यास घेऊन जर आम्ही जीवाच्या आड लपायला गेलो तर काय होते? ममता आहे, अहंता, अहम आणि मम हे जे जीवाचे अध्यास आहेत महाराज, त्याच्या पोटी त्याच्या पाठी जर आम्ही लपायला गेलो तर महाराज म्हणतात, लपू ममतेच्या पोटी, जेथे तेथे तुझीच दृष्टी. तेथेही तुझीच दृष्टी आहे ना रे. आमच्या जीवामध्ये, आमच्यामध्ये सुद्धा तूच आहे ना. तेथे लपायाची काय गोष्टी. आता लपाव कसं आम्ही? आता आम्ही लपायचं कसं? कारण तेथेही जीवामध्ये तूच आहे. तुझे देखणे लागले पाठी. तू आता सर्वत्र दिसतो, तुला आम्ही सर्वत्र दिसत असणार रे. मग आम्ही लपायचं कुठं?
अहंता आणि ममतेच्या पाठी जीवाच्या पाठीमागे लपायला गेलो तर तू तर आमच्यातही आहे, मग आम्ही लपायचं कुठं? माऊली ज्ञानोबा सांगतात ना, भगवान श्रीकृष्णाच्या मुखातले आलेले शब्द आपल्याला माहिती आहे ना ओबी. कुठे नाही तो आपल्या जीवात मध्ये आपल्यामध्ये तो आहे ना, मग आम्ही लपायचं कुठं? कारण ऐसा हृदयामध्ये मी रामू, भगवान म्हणतात ऐसा हृदयामध्ये मी रामू, इथे सर्व सुखाचा रामू. मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे. मला हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, ते वस्तूस पुरेगा हरनिशी. नाही का? प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर तो आहे तर मग आम्ही लपायचं कुठं? म्हणून हे बघा, हा खेळ जो लपंडावाचा आहे ना, हा आपल्याला समजावा म्हणून नाथरायाने हे थोडं सोपं व्हावं म्हणून हे सांगितलं. तुम्हाला सांगतो, कुठे लपायचं? ममतेच्या अहमतेच्या आड लपायला गेलं तर तिथेही तूच आहे. त्याच्या हृदयामध्ये मी रामू, म्हणून लपता येत नाही महाराज. बरं ठीक आहे, इथे लपता येत नाही, मग लपायचं कुठं? बरं, डोंगर कपाऱ्यामध्ये जाऊन लपायचं का? डोंगरामध्ये, एखाद्या गुंफेमध्ये, कुठं तरी जाऊन लपू तिथे. नाथराय म्हणतात आम्ही तोही प्रयत्न करून बघितला. काय केलं तुम्ही? लपू गिरी कपाटा कवडसा, लपू गिरी कपाटा कवडसा, जेथे तेथे तुझ्याची हसा, एका जनादने सरिसा, तेने मोडली खेळायाची आशा, कानोबा पाववी आपुल्या खुना, कानोबा पाववी आपुल्या खुना. मग आम्ही विचार केला कुठंतरी दूर डोंगरामध्ये हिमालयामध्ये जावं आणि तिथे जाऊन लपावं, एखाद्या गुहेमध्ये जावं, तिथे जाऊन लपावं. पण कसं शक्य आहे देवा? तिथेही तू पोचलेलाच आहे ना. आणि खरं नाही का? देव सर्वत्र आहे, तर आम्ही देवाशी खेळताना लपायचं कुठं महाराज? कारण तो सर्वत्र आहे. म्हणून नाथराय म्हणतात आता आम्हाला तुझ्याशी खेळता येणार नाही, म्हणून आम्ही खेळण्याची आशा सोडली. नाथराय म्हणतात ते मोडली खेळा याची आशा. खेळाची आशा आम्हाला होती, पण आता ती आशाच मोडली. आता लपाशपी लपंडाव खेळता येणार नाही, कारण आता आम्हाला कळलं की तू सर्वत्र आहे. ही भगवंताची सर्वज्ञता आणि आमच्या डोळ्यावर असलेली मायेची दृष्टी, मायेचं आवरण, हेच नाथराय या अभंगातून सांगतात. म्हणून आपल्याला ते कळत नसल्यामुळे आम्हाला देवा कानोबा तूच सांग बरं, कानोबा पाववे आपुल्या खुना. कानोबा आम्हाला त्या खुना सांग. हे बघा, मी जसं सांगून गेलो, काही गोष्टी खुणेतून कळाव्या लागतात. ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये अवताराला आले आणि आता भगवंताचं नाव काय ठेवायचं म्हणून नंदराजाने गर्गाचार्यांना तिथे बोलावलं, गुरूंना, आणि विचारलं गुरुजी, अरे आता या बाळाचं नाव काय ठेवायचं? गर्गाचार्य म्हणतात अरे याला मी काय नाव सांगू, याला कोणी नाव ठेवायचं? याला नाव नाही. जसं कबीर महाराज म्हणतात ना, नाम नाही रूप नाही, नाही रंग वर्णछाया, नाम नाही रूप नाही, नाही वर्णछाया, निराकार. तो निराकार आहे, त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, त्याला गंध नाही, वर्ण नाही, काहीच नाही. त्याला नाव काय ठेवायचं? अहो पण नंदराला म्हणतात, अहो ब्राह्मण बुवा, आम्ही तुम्हाला बोलावलं, तुम्ही म्हणता आम्ही काय सांगायचं नाव ठेवायचं, तर आमच्यासारख्याने काय ठेवायचं? मग गर्गाचार्य असं बोलले. म्हणतात गर्गाचार्य म्हणे एक सांगतो बघ, मला नाव काय ठेवायचं ते सांगता येणार नाही, पण एक सांगू का, यांनी पूर्वीही अवतार घेतले. कुठल्या अवतारामध्ये? हा श्वेत अवतार, श्वेत रंगाचा होता, श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाचा. कुठल्या अवतारामध्ये? हा अंबर पिवळसर होता. कुठल्या रंगामध्ये? हा पीतवर्णाचा होता. कुठल्या रंगामध्ये? हा लाल रंगाचा होता. आणि या अवतारामध्ये हा सावळा म्हणजे कृष्ण वर्णाचा आहे. आता तू ठरव काय करायचं. नंदाला करण पोचलं महाराज. नंदा नंदराजा म्हणतो बरोबर आहे, कृष्ण वर्णाचा आहे म्हणजे आता नाव कृष्ण ठेवावं. कृष्ण ठेवावं असं सांगितले नाही, खूण सांगितली. याला म्हणायचं कानोबा पावई आपुल्या खुना. खुना सांगायच्या महाराज. अजून पुढे जाऊन सांगू, खून सांगायची. या माता देवकीने त्या ठिकाणी कृष्णाला खूप लाडका, कृष्ण लाडका हा काना,
कृष्ण यशोदा मातेचा खूप लाडका आणि हा कृष्ण खूप खोड्या करायचा महाराज. आपल्याला गवळणी प्रकरणातला अभंग माहिती आहे, खूप खोडकर कृष्ण. माती खायचा आणि मग सर्वजण सांगायला लागले कृष्णाने माती खाल्ली, माती खाल्ली, माती खाल्ली. आता मात्र देवकीने यशोदा माता खूप रागवली, खूप रागवली. कृष्णा, तुला लाज वाटत नाही? तुझं मन तुझ्या ताब्यात नाही. मन ताब्यात नाही? अहो, ज्यांचं मन ताब्यात नाही त्याला तो जवळ करत नाही असा कृष्ण, त्याचं मन त्याच्या ताब्यात नाही का? नाही, पण वात्सल्य प्रेम आहे ना. तुझं मन तुझ्या ताब्यात नाही, माती खातो का? म्हणे आई मी माती खाल्ली नाही ग. म्हणे हे गोपाळ खोटे बोलतात का? हो आई, हे खोटे बोलतात. ते का खोटे बोलतील? आई तुला माहिती नाही ते खोटा देत आहे. अरे म्हणे पण बलराम दादा पण सांगतात ना. आई त्याचं पण काही कारण असू शकतो, त्याचा पण काही फायदा असू शकतो बलरामचा. मी नाही खाल्ली माती असं. बरोबर, ठीक आहे. सर्व चुकीचे सांगत असतील ना, ठीक आहे. मला तोंड आ करून दाखव. आणि मग ज्या वेळेला तोंड आ करून दाखवलं तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये महाराज 14 भुवन दिसली. कृष्णाने सांगितलं का हो, अनंत ब्रह्मांड उदरी, माझ्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, मुखामध्ये 14 भुवन आहे, जगताचा मी निर्माता असं भगवंताने सांगितलं का? नाही, पण खून दाखवली. याला म्हणायचं कानोबा पावावी आपुल्या खुना. अशा प्रकारच्या खुना दाखवाव्या लागतात महाराज. नंतरचा विषय आपल्याला मांडायचा नाही. नंतर काय झालं आणि मग कृष्णाने काय केलं आणि यशोदेने काय केलं. आणखी एक गोष्ट सांगतो. जेव्हा भगवान असे खोड्या करायला लागले, एकदा यशोदा मातेने भगवंताला बांधायचं ठरवलं. एक दोरी घेतली, 2 दोरी घेतल्या, हो कित्येक दोऱ्या घेतल्या, लाखानं दोऱ्या घेतल्या, पण भगवंत बांधल्याच जात नव्हते. याला कुणाला बांधता येते का महाराज? जिथे द्वैतामध्ये देवाला बांधता येत नाही. शेवटी यशोदा मातेने कृष्ण कृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण करत बांधण्याचा प्रयत्न केला. परिणाम असा झाला, कितीकही बांधलं तरी 2 बोटं शिल्लक राहायची. आणि 2 बोटं शिल्लक राहायची याचा अर्थ असा आहे की द्वैत शिल्लक राहायचं. 2 बोटं म्हणजे द्वैत. आणि ज्यावेळेला द्वैत संपलं त्यावेळेला मग कृष्णाने तिला बांधून दिलं. मी का सांगतो आहे, द्वैत जिथे शिल्लक आहे तिथे कृष्ण कळत नाही, द्वैत जिथे शिल्लक आहे तिथे देव कळत नाही. आणि मग तो कळावा म्हणून भगवान श्रीकृष्णाने यशोदेला ते बांधू दिलं. नंतर ते 2 बोटं जाऊ दिलं. पण केव्हा? जेव्हा यशोदा मातेने श्रीकृष्ण भजनामध्ये तल्लीन झाली त्यावेळेला ते 2 बोटं राहिलेलं सुद्धा बांधलं गेलं. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. उखळ ओढलं, उखळा त्यातून 2 असुर निघाले वगैरे, जाऊ द्या ते. पण देवाच्या आईलाही, कृष्णाच्या आईला सुद्धा कृष्णाला बांधता आलं नाही, द्वैतामुळे बांधता आलं नाही. परंतु संत जनाबाईंनी म्हटलं, आमच्या वारकरी संतांनी यांना बांधलं. कशाला? गवळणीने बांधलं ना. गवळणी बांधती धारणाशी गळा, गवळणी बांधती धारणाशी गळा. किंवा सांगू, संत महात्म्याने देवाला बांधलं. का बांधलं? कारण द्वैताच्या पलीकडे गेलेले होते. जनाबाईने तर बांधलं काय? जनाबाई म्हणे मला बांधायची आवश्यकता नाही, गळ्यालाच बांधलं. गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. पण केव्हा शक्य आहे? हृदय मंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडला. जेव्हा हृदयामध्ये जेलमध्ये देवाला टाकलं तेव्हा गळ्याला बांधता येतं. द्वैत भाव त्या ठिकाणी निघून गेला की मग देव आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. अशा ह्या देवाच्या खुणा, असं देव आणि भक्त तुझ्या नाही विचार, ही भावना ज्या वेळा निर्माण होईल. कारण हा सर्वत्र आहे महाराज, हा विश्वात्मक आहे, हा सर्वत्र आहे. आपल्या अभंगामध्ये श्रीअनंत मधुसूदनामध्ये आलाय ना, जगव्यापका जनार्दना. जगव्यापक आहे, सर्वत्र आहे. त्याच्यामुळे याला आपल्याला ओळखण्यासाठी, यातला द्वैत भाव जाण्यासाठी त्यालाच विनंती करावी लागेल की कान्होबा कृष्णा आम्हाला त्या खुणा दाखव बाबा. कान्होबा पाववी आपुल्या खुणा. अशा प्रकारचं हे भारूड नाथरायांनी या भारुडामधून देवाची सर्वज्ञता आपल्याला या ठिकाणी व्यक्त करण्याचा, सांगण्याचा, या लपंडाव लपाशपी या खेळातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला.
आपण तो आपल्याला जसं चिंतन करता येईल तसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आजची झालेली भारुडाची 21व्या भागाची सेवा शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एखादं दुसरं भारूड घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पण या देवाच्या, या भगवंताच्या खुणा आपल्यालाही कळाव्या. कान्होबा, पाहावी आपल्या खुणा, तुमच्या खुणा आम्हालाही दाखवा. आणि आम्हाला खात्री आहे संत महात्म्याच्या चिंतनातून, संत महात्म्यांची अमृतवचने ऐकल्याने आम्हाला त्या खुणा दिसतील. म्हणून संतांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.